आता ते भाषण ज्यांना समजलं असेल त्यांच्या लक्षात आलं असेल, क्यों पड़े हो चक्कर में, कोई नहीं है टक्कर में, क्यों पड़े हो चक्कर में, कोई नहीं है टक्कर में। हमको सहरे लाला, अब अपना दिल भी बड़ा रखना, हमारी तुम्हारी। डर जाऊं आसानी से मैं वो कश्ती नहीं, मिटा सको तुम मुझे ये बात तुम्हारे बस की नहीं। पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीत एका बाजूला मुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार महेश लांडगे तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार असा राजकीय सामना रंगलाय। अजित पवारांनी ही निवडणूक राजकीय प्रतिष्ठेची केली आहे, तर मुख्यमंत्र्यांनी महेश लांडगेंच्या पाठीशी राजकीय पाठबळ उभं केलंय। त्यामुळेच पिंपरी चिंचवडची निवडणूक लक्षवेधी ठरली आहे। मी देखील आरेला कार्य करणार आहे। मी एकतर कोणाच्या नादी लागत नाही, पण कोण माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही। तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो। अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगड्या घातलं? तुम्ही दादागिरी करता, तुम्ही दहशत निर्माण करता, गुंडगिरी करता। ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात हे विसरू नका। माझी दहशत असली यांच्यासारखी नाही, कुणाला पण अडकव, पुढं पण बस, यांच्या वळ आले की सरेंडर हो, ही असली दहशत नाही। अरे कुठं तुम्ही पैसे काढावे? प्रचाराच्या या रणधुमाळीत अजित पवारांनी पुन्हा एकदा महेश लांडगेंना डिवचलंय। विशेष म्हणजे यावेळी अजित पवारांनी लांडगेंच्या दाढीचीही नक्कल केली। अजित पवारांनी डिवचल्यानंतर महेश लांडगेंनी तितक्याच द्वेषानं पलटवार केला। दादाचा वादा आहे, आज मी महाराष्ट्राचं नेतृत्व करतो। गल्लीतला दादा नाही, मी महाराष्ट्राचा दादा आहे। गल्लीतला दादा ओळखा पाहू, त्या पद्धतीनं मित्रांनो एकच सांगतो, डर जाऊ आसानी से मैं वो कश्ती नहीं, डर जाऊ आसानी से मैं वो कश्ती नहीं, मिटा सको तुम मुझे ये बात तुम्हारे बस की नहीं। महाराष्ट्राचे दादा 29 महानगरपालिका आहेत ज्या महाराष्ट्रात त्यांच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुका सोडून भोसरीतच येऊन का बसलेत आणि पूर्ण टीम घेऊन बसलेत भोसरीमध्ये का? गल्लीतल्या दादाला एवढं सिरियस घ्यायची गरज नाही त्यांनी। खरं तर पिंपरी चिंचवडच्या राजकारणात एकेकाळी ही गुरु शिष्याची जोडी म्हणून ओळखली जात होती। अजित पवारांची साथ सोडून महेश लांडगेंनी भाजपचं कमळ हाती घेतलं आणि पालिका निवडणुकीच्या आखाड्यात या राजकीय गुरु शिष्यांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकला। यांना निवडून दिलं तर अजित पवार नेतृत्व करणारे, दुसऱ्यांना निवडून दिलं तर ज्याची मी त्याला नगरसेवक केलेलं होतं, त्याच्यानंतरच्या काळात स्टँडिंग कमिटी त्याला दिली। का दिली? तर विलास लांडेंना आमदारकीला तिथं त्रास होऊ नये म्हणून दिली। ह्या पट्ट्यांनी त्या स्टँडिंग कमिटीमध्येच काय करायचं ते केलं आणि तेच विलासच्या विरोधामध्ये पट्ट्यात निवडून आला। काय करायचं? आज काय प्रॉपर्टी झाली त्याचा विचार करा, कुठनं आला पैसा? अरे तुम्ही देखील इतके वर्ष काम करताय, तुमची काय परिस्थिती आहे? आज दादागिरी कुणाची चालली? पण त्यांचं काय मागच्या बरेच दिवस झालं सारखं चालूच आहे, भ्रष्टाचार अमुक तमुक हे सगळं चालूच आहे। पण आता भ्रष्टाचारावर अशा व्यक्तीने बोलावं ज्याच्यावर महाराष्ट्र सरकारमध्ये जे घोटाळे गेलेले सगळे त्यांच्याकडेच आहेत आणि त्यांचं पण स्वतः नाव आहे त्याच्या एका घोटाळ्यामध्ये। मग असे 2-4 घोटाळे त्यांच्या लेखाचं नाव आहे। त्यांनी मला विचारावं, लय अवघड गोष्ट आहे ती प्रश्न विचारणं, त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं। पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीत भाजपची सगळी भिस्त महेश लांडगेंवर आहे, तर इकडं अजित पवारांनी पिंपरी चिंचवड पालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली आहे। त्यामुळेच या दोन्ही नेत्यांनी अंगाला माती लावली आहे। मला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो। अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगड्या घातलं? अरे आमचे या रणरागिणीच तुझा कार्यक्रम करतील, या आमच्या लाडक्या बहिणी आहेत। लाडक्या बहिणींच्या नावावर मतदान मागताना या लाडक्या बहिणी आमच्या देवा भाऊच्या आहेत, आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी आहेत, आमच्या लाडक्या बहिणी आहेत या। अरे हेच कार्यक्रम करतील तुझ्या, तू बाकीच्या कार्यक्रमाच्या नादी नको लागू आमच्या।
अरे तो मोठा नेता आहे, मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं. तुला माहिती नाही, आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गडी माणसाला अहो या बसा पाणी आणून देता का हो, असं नाही, हे पाणी आणून दे. त्याच्यामुळं त्याला तो मोठा असल्यामुळं तो अजित पवार त्याला चिल्लर वाटतो म्हणून तो एकेरी उल्लेख करतो. अजित पवार आणि महेश लांडगेंमध्ये सुरू असलेल्या या शाब्दिक युद्धातून महायुतीचे हे दोन्ही पक्ष आमने सामने आलेत. मी ठरवताना आणि मी अनाऊन्स करताना सांगितलं होतं की एकमेकाच्या विरुद्ध आम्ही बोलणार नाही, हा मी निर्णय केला होता. मात्र दुर्दैवाने पुण्यामध्ये विशेषतः अजितदादांनी तो संयम ठेवला नाही, ती भूमिका त्यांनी योग्य मांडली नाही. ज्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य दिली ती काही मला वाटत नाही शोभणारी आहेत. पण मी त्याला उत्तर दिलं नाही, मी त्याला उत्तर देणार नाही. माझ्यात खूप संयम आहे, माझा जो संयम आहे तो तुटणार नाही. पूर्ण निवडणुकीत मित्रपक्षांवर मी काही बोलणार नाही, इतरांवरही मी काही बोलणार नाही, बोललो नाही. फक्त मुंबईमध्ये आलो की मात्र उत्तर नक्की देतो. कुठे टीका केली? जर मी इथली महानगरपालिका लढवतोय तर 9 वर्षात तिचं काय चुका झाल्या ते सांगायचं नाही. चुका सांगणं म्हणजे युती धर्म न पाळणं असं होतं का? मी पुरावानिशी दाखवतोय, पहिल्याही प्रेसला सांगितलं, नंतरही बोललोय, आजही बोलतोय. पिंपरी चिंचवड महापालिकेत पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी अजित पवारांनी राजकीय ताकद झोकून दिली आहे, तर इकडं मुख्यमंत्र्यांनी महेश लांडगेंसाठी जोर लावलाय. त्यामुळंच या पालिका निवडणुकीत अजित पवार विरुद्ध महेश लांडगे वादाला चांगलीच धार आली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड.